गर्लफ्रेंडची छेड काढली, मित्राची हत्या, मित्राच्या डोक्यावर दगड मारून खून। नागपुरातील तहसील पोलीस स्टेशन हद्दीत अग्रसेन चौकात मित्राने आपल्याच मित्राच्या डोक्यावर दगड मारून खून केल्याची घटना समोर आली आहे। अनुराग आणि शैलेश होशंगाबाद सेंट्रल जेलमध्ये भेटले होते। तेव्हापासून या दोघांमध्ये मैत्री झाली। मागील 5 ते 6 वर्षापासून हे दोघे नागपुरात राहत होते। सोनू मरसकोले हे अनुराग सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते आणि शैलेश त्याची छेड काढतो अशी माहिती अनुरागला मिळालेली होती। या गोष्टीचा राग मनात धरून अनुरागने परवा रात्री शैलेशचा काटा काढला। परवा रात्री अग्रसेन चौकात शैलेश हा अनुरागला भेटायला आला असता तेव्हाच अनुरागने दगड शैलेशच्या छातीने डोक्यावर मारून त्याला रक्तबंबाळ केलं। पोलिसांनी माहिती मिळताच पोलिसांनी शैलेशला रुग्णालयात पाठवलं असता डॉक्टर यांनी त्याला मृत घोषित केलं। पोलिसांनी हत्येचा तपास करत आरोपी अनुराग बोरकरला जेरबंद करत पुढील तपास सुरू केला। मृतक आहे याच्यामधला शैलेश उर्फ अण्णा हिरालाल राहणार हा सिहोर भोपाळचा आहे। जो आरोपी आहे त्याचं नाव अनुराग उर्फ घोडा सुनील बोरकर असं आहे आणि हे लोक सगळेजण कचरा वेचणे आणि फुटपाथवर राहून भिक्षा मागणे अशा प्रकारचे काम करतात। ह्यांची अजून एक सोनू मरसकोल्हे नावाची जी महिला आहे ती पण भिक्षेकरी आहे। सोनू मरसकोल्हे हिचं अनुराग बोरकर याच्या सोबत लग्न झालं होतं किंवा पती पत्नींसारखे ते राहत होते आणि त्याशिवाय मृतक शैलेश उर्फ अण्णा ह्याच्यासोबत पण संबंध होते। मृतक शैलेश अण्णा तिला विनाकारण हात लावतो आहे इकडे तिकडे शरीराला असं त्याच्या रागावरनं आरोपी अनुराग उर्फ घोडा यांनी मृतकाला दगड पंचामध्ये घालून आणि त्या दगडाने गोफणासारखा वार करून त्याच्याशिवाय मोठा दगड त्याच्या डोक्यात घालून त्याला गंभीर जखमी करून जीवानीशी ठार मारलेले आहे। घटनेच्या माहिती कसं पडला आणि यामध्ये आपण एकूण मृतक आणि आरोपी यांचा जो नेहमीचा मित्र आहे विकी उर्फ काल्या अरुण पवनीकर हा पण घटनेच्या वेळेस तिथेच होता। त्यांनी जेव्हा या लोकांचं भांडण आणि मारामाऱ्या बघितल्या तेव्हा घाबरून जाऊन त्यांनी तिथे जवळ असलेल्या SBS लॉजचा जो मॅनेजर आहे फिर्यादी राकेश सबळ याला जाऊन सांगितले की हे लोक इथे मारामारी करत आहेत आणि आरोपी हा जखमीला खूप जोरजोराने दगडाने मारतोय, पोलिसांना बोलवा। त्यावरनं राकेश सबळनी त्याच्याजवळ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या फोनवर फोन करून घटनेबाबत माहिती दिली। त्यामध्ये आपण हा जो अनुराग घोडा सुनील बोरकर याला अटक करण्यात आलेला आहे। यामध्ये जे एक महिला आहे महिलांचे बच्चे सुद्धा आहे तर जे आणि जे मयत आणि जे आरोपी आहे त्यांच्या दोन्ही ओळख आहे आणि काय बाळ होता म्हणजे एकूण बाळ का? मृतक आणि जो आरोपी आहे हे दोघं होशंगाबाद येथील कारागृहात त्यांची भेट झाली होती, मैत्री तिथेच झाली होती आणि त्याच्यानंतर जेव्हा जो मृतक आहे तो मागील 5-6 वर्षापासून नागपुरात आलेला होता तेव्हापासून आरोपी आणि मृतक हे सोबत उठत बसत होते, मैत्री होती त्यांची आणि जी महिला आहे सोनू मरसकोल्हे ही दोघांच्या सोबत पण राहत होती, त्यांची मैत्रीणच होती आणि अनैतिक संबंधाच्या रागातनं ही घटना घडलेली आहे।